नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी शोर शॉर्ट एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत, जे म्हणजेच तुमच्या एक्झामिनेशन साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आज डिस्कस करणार आहोत. आजच्या सेशन मध्ये असे काही प्रश्न आहेत जे की तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले गेले आहेत आणि पुढे येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा नक्कीच डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सेशन सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चला बघा काय दिलेलं आहे, डेटा दिलेला आहे या ठिकाणी. तो डेटा बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द फॉलोइंग टेबल प्रेझेंट्स द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक आयटम्स, टीव्ही आणि एलसीडी. खाली दिलेला जो डेटा आहे तो इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टच्या संदर्भात आहे, ज्यामध्ये टीव्ही आणि एलसीडी असे दोन इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत. इन अ फॅक्टरी ड्युरिंग द पिरियड ऑफ 2006 आणि 10. 2006 आणि 2010 या कालावधीतील हे दोन प्रोडक्ट्स आहेत. स्टडी द टेबल केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. हा टेबल काळजीपूर्वक वाचा, त्याला समजून घ्या आणि त्यावर आधारित जे प्रश्न विचारले आहेत त्यांचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. बघा त्यावरील आधारित काय प्रश्न आहे. इन विच इयर द टोटल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक आयटम इज मॅक्सिमम. खालीलपैकी कोणता असा वर्ष आहे ज्यामध्ये की टोटल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स जे आहे त्याचं प्रोडक्शन मॅक्झिमम आहे. यामध्ये वर्ष दिले आहेत 2006, 2007, 2008, 2010. ठीक आहे. डेटा तुम्ही व्यवस्थित बघाल तर एकात इयर दिलेला आहे. इथे फर्स्ट आहे एलसीडी, सेकंड आहे फर्स्ट आहे टीव्ही आणि सेकंड आहे एलसीडी. 2010 ची या ठिकाणी किंमत आहे, प्रोडक्शन आहे. 2007चा आहे, 8चा आहे, 9चा आहे आणि 10चा आहे. ठीक आहे. तर कोणत्या इयर मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन झालेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा टोटल करून 2006 मध्ये 6000 प्लस 7000 किती होतात, 13000 है ना. आपण इथे सॉल्व्ह करूया. 9000 आणि 9400 किती होतात, 18400. काही चुकत असेल तर तुम्ही क्लिअर करा. 13000 आणि 9000 किती होतात, 13000 आणि 7000 20000 आणि 22000. राईट. 11000 आणि 10000 किती होतात, 21000. त्यानंतर 8000 आणि 12000 20000. तर बघू शकता तुम्ही क्लिअरली कोणत्या इयर मध्ये सर्वात जास्त आपलं प्रोडक्शन झालेलं आहे, तर 2008 मध्ये है ना. तर ऑप्शन्स मध्ये बघा 2008 आहे का, ए आहे 2006, बी आहे 2007, सी आहे 2008. बरोबर. तर आपलं ऑप्शन सी काय असेल, आपलं ऑप्शन सी करेक्ट आन्सर असेल. आलं लक्षात. काय विचारलं होतं यामध्ये, टोटल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स जे आहेत कुठल्या इयर मध्ये सर्वात जास्त आहेत किंवा मॅक्झिमम आहेत. तर आपण टोटल करून बघितलं पूर्ण इयर्सचं आणि दोन्ही इलेक्ट्रॉनिक आयटम्सचं, तर त्यामध्ये 2008 मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन झालं होतं. ओके. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ऍव्हरेज ऑफ प्रोडक्शन ऑफ एलसीडीज अँड टीव्हीज फ्रॉम 2006 टू 2008. ठीक आहे. 2006 पासून ते 2008 पर्यंतचे एलसीडी आणि टीव्हीचे प्रोडक्शन मध्ये जो ऍव्हरेज आहे त्याचा डिफरन्स काय आहे. ठीक आहे. ऑप्शन ए 1000, बी 867, 1015 आणि 400. तर या डेटाच्या आधारित आपण सॉल्व्ह करून बघूया. काय सांगितलं 2006 पासून 2008 पर्यंत. 6, 7, 8. टीव्हीचं आपण काढून बघूया. 6000 राईट 2006 मध्ये. त्यानंतर 2007 मध्ये किती आहे, 9000 राईट प्लस 13000. राईट और रॉंग, भागिले 3. राईट. तर याला सॉल्व्ह कराल तर तुम्हाला किती उत्तर मिळेल, 9333.33. ठीक आहे. हे कशाचं झालं, टीव्हीचं झालं. त्यानंतर एलसीडीचं बघा, 7000 प्लस 9400 प्लस 9000 है ना. आणखीन एक शून्य भागिले किती, 3. याला सॉल्व्ह करून बघा, याचं उत्तर किती येईल, 8466.66. राईट. तर यामधून जर तुम्ही 9333.33 मायनस 8466 म्हणजे या ऍव्हरेज मधून हे ऍव्हरेज तुम्ही मायनस कराल तर तुम्हाला उत्तर मिळेल किती, 867. ओके. तर 867 आहे का आपल्या ऑप्शन्स मध्ये, बघा ऑप्शन ए 1000, बी 867. तर 867 म्हणजे ऑप्शन बी आपला काय आहे,
करेक्ट आन्सर आहे. बघितलं कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. 2006 पासून 2008 पर्यंत टीव्हीचं जे प्रोडक्शन होतं त्याची आपण टोटल केली म्हणजे 6000, 9000 आणि 13000. 3 वर्षाची टोटल केली है ना, भागिले 3 केलं तर आपल्याला उत्तर किती मिळालं 9333.33. त्याचप्रमाणे एलसीडीचं सुद्धा केलं आपण सुरुवातीच्या 3 वर्षाचं 2006, 7 आणि 8चं आपल्याला उत्तर काय मिळालं 8466 है ना. तर आपला प्रश्न काय विचारला होता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ऍव्हरेज प्रोडक्शन ऑफ बोथ म्हणजे एलसीडी आणि टीव्ही. तर ऍव्हरेज प्रोडक्शन आपल्याला मिळालं टीव्हीचं आणि एलसीडीचं. त्याला आपण काय केलं, त्याचा डिफरन्स काढला. डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, वजाबाकी करायला लागते. तर आपण टीव्हीचं जे ऍव्हरेज प्रोडक्शन होतं मायनस एलसीडीचं ऍव्हरेज प्रोडक्शन केलं तर आपल्याला उत्तर मिळालं 867. ठीक आहे, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर आला. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे. व्हॉट इज द इयर इन विच प्रोडक्शन ऑफ टीव्ही इज हाफ द प्रोडक्शन ऑफ एलसीडी इन द इयर 2010. 2010 मध्ये जे एलसीडीचं प्रोडक्शन होतं है ना, त्याचं प्रोडक्शनचा हाफ प्रोडक्शन जी आहे तर टीव्हीच्या प्रोडक्शन मध्ये ते कुठल्या वर्षात आहे. म्हणजे 2010 मध्ये जे एलसीडीचं प्रोडक्शन आहे त्याचं हाफ जर केलं तर तो हाफ प्रोडक्शन जितका आहे तितका टीव्हीचा आहे, तो कोणत्या वर्षात आहे. समजलं. तर बघा एलसीडीचं आपण सर्वात पहिले 2010चं प्रोडक्शन बघूया किती आहे, 12000 है ना. 12000चं 50% किती होईल, जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही, आपल्याला लगेच कळेल किती, 6000 है ना. तर 6000 बघा टीव्हीच्या प्रोडक्शन मध्ये 6000 कोणत्या वर्षी होतं, तर ऑब्व्हियसली 2006 मध्ये होतं. तर 2006 आहे का ऑप्शन मध्ये, ए मध्ये 2007, बी मध्ये 2006. तर आपला ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आलेला. सोपा प्रश्न होता है ना. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रेशिओ ऑफ प्रोडक्शन ऑफ एलसीडीज इन द इयर 2008 अँड 2010. 2008 मध्ये आणि 2010 मध्ये जे एलसीडीचं प्रोडक्शन होतं त्या दोघांचा रेशिओ काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. 2008 मध्ये बघा एलसीडीज मध्ये 2008 किती आहे प्रोडक्शन, 9000 है ना. तर 9000 आपण लिहिले इथे भागिले 2010चं किती आहे, 12000 है ना. तर याच्यात काहीही अवघड नाहीये. झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला, हे गेला. 3 चौक 12, 3 त्रिक 9 म्हणजे किती, 3:4 है ना. 3:4 आहे का कुठल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी मध्ये आहे 3:4. त्यामुळे आपला ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा त्याचप्रमाणे दिलेला आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ प्रोडक्शन ऑफ टीव्हीज इन द इयर 2006 अँड 7. आता टीव्हीचं विचारलंय आपल्याला, कुठल्या कुठल्या वर्षाचं विचारलंय, 2006 आणि 2007. तर 2006 किती आहे, 6000 आहे. 2007 किती आहे, 9000 आहे है ना. तर 0 0 0 गेले, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 2 3 है ना. 2 3 आहे का कुठे ऑप्शन मध्ये, बघा 2 3 ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी मध्ये आहे है ना, 2 3. तर अशा प्रकारे हा डेटा जो आहे, असा डेटा तुम्हाला दिला जातो, त्यावरून तुम्हाला त्याच्या आधारित प्रश्न विचारले जातात. खूप सोपे असतात, थोडंसं फोकस करून आपल्याला ते सॉल्व्ह करायला लागतात. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन्स, अशा प्रकारचे क्वेश्चन जर विचारले तर तुम्हाला आता सॉल्व्ह करायला येतील. पुढे बघा आणखीन एक डेटा दिलेला आहे, त्या डेटाच्या आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे त्या डेटाच्या आधारे. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ सम व्हेरिएबल एक्स, हा जो एक्स आहे त्याचे व्हेरिएबल्स आहेत, आर मेड ऍट द इंटरवल ऑफ 1 मिनिट फ्रॉम 10 AM to 10:20 AM. ठीक आहे. द डेटा डज ऑब्टेन इज ऍज फॉलो. तो डेटा जो आहे तो आपल्याला खाली दिलेला आहे की 1 मिनिटाचा इंटरवल असतो, त्यामध्ये एक्स चे हे काही व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे 10 पासून ते 10:20 पर्यंतचा जो टाइम होता त्याचे 1 मिनिटाचे इंटरवल्स आहेत, त्याचे किती व्हेरिएबल्स आहेत, तर मोजून बघा इथे 20 व्हेरिएबल्स आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. तर ह्या 20 व्हेरिएबल्सच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्या आधी आपल्याला याला क्रमानुसार लावावं लागेल, की सर्वात मोठी संख्या 70, त्यानंतर 69 असं क्रमाने लावल्यानंतर मी तुम्हाला पुढे काढून दिलेलं आहे क्रमाने. तर त्याच्या आधारावर आपण बघूया, प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर एक्स चे व्हेरिएबल जे आहेत ते क्रमानुसार मी इथं दिलेले आहेत. 70 मग 69 68 असं असं उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. तर याच्या आधारावर जो प्रश्न विचारला जाईल ते आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहिला प्रश्न काय विचारलाय, द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज एक्सिडेड 10% ऑफ द टाइम इन द ड्युरेशन ऑफ मेजरमेंट. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत किती आहेत, 20 आहेत.
20 म्हणजे किती 100%. तर आपल्याला 10% काढायचे है ना, तर किती असेल है ना. 10% म्हणजे 2 असतील बरोबर. तर 2 व्हेरिएबल्स म्हणजे किती आहे 2 ते 10% आहे. मग आपल्याला प्रश्न असा विचारलाय की 10% जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे हे 2 त्याला एक्सीड करणारा व्हेरिएबल कुठला असेल किंवा व्हॅल्यू एक्स ची कुठली असेल. तर त्याला एक्सीड कुठला करतोय 68 करतोय ना है ना. 10% च्या पुढे कुठला आहे 68 राईट. तर त्यामुळे आन्सर आपला बी 68 हा असेल. तर अशा प्रकारेच आपला पुढचा प्रश्न सुद्धा विचारला जातील तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला. जर 20 आहे इथे व्हेरिएबल्स तर 10% म्हणजे सुरुवातीचे 2, 20 म्हणजे हे 2, 30 म्हणजे हे 2, 40 म्हणजे हे 2 है ना. असे आपल्याला 100% पर्यंत करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज एक्सिडेड 90% ऑफ द टाइम इन द ड्युरेशन ऑफ मेजरमेंट. आता मी तुम्हाला जसं की सांगितलं 20 व्हेरिएबल्स आहेत. 20 मध्ये 10% जर असेल तर तो किती असणार, किती असतील व्हेरिएबल 2 व्हेरिएबल्स असतील राईट ऑर रॉंग. तर 10% 2 असतील तर 90% किती असणार मग 18 असतील व्हेरिएबल्स राईट. तर 90% ला एक्सीड करणारा कुठला व्हेरिएबल असेल 19 असेल. 18 पर्यंत 90% आहे तर 90% पेक्षा जास्त जर करायचं असेल तर जास्त म्हणजे 18च्या पुढचा म्हणजे किती असेल 19. तर 19 या ठिकाणी बघा कुठला व्हेरिएबल आहे हा 20 आहे. त्याच्या अलीकडचा 19 व्हेरिएबल किती 61 है ना 61. पुढचा प्रश्न द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज एक्सीड 50%. 50% म्हणजे किती असेल आता 10 पर्यंत है ना. तर 11वा व्हेरिएबल जो असेल तो असेल आपला एक्सिडिंग द 50% है ना. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेव्हन्थ एट नाईन्थ टेन्थ आणि 11 किती 64. तर ऑप्शन मध्ये 64 आहे का आहे ऑप्शन डी है ना. तर ऑप्शन डी आपला काय असेल करेक्ट आन्सर असेल. बघा आता पुढे थोडासा उलट प्रश्न विचारलाय हा. व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज बिलो 60% ऑफ द टाइम इन द ड्युरेशन ऑफ मेजरमेंट इज. आता आपल्याला एक्सिडिंग विचारत होता आता बिलो विचारले तर 60% पर्यंत आपला कुठला असेल तर 12वा पर्यंत असेल है ना. 11 आणि 12, 11 आणि 12 काय होतं आपलं 60% होतं. तर 10वा असेल तो काय करेल 60% च्या बिलो असेल राईट ऑर रॉंग. 60% च्या बिलो 10वा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 है ना 65. 65 आहे का ऑप्शन ऑप्शन बी. त्याचप्रमाणे पुढचा सुद्धा प्रश्न आहे 20% च्या बिलो. 20% म्हणजे किती असेल आता हे दोन 20% असतील है ना. तर 20% च्या बिलो कुठला आहे या ठिकाणी 20% च्या बिलो 69. 69 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन बी. ओके. तर सोपे प्रश्न असतात फक्त आपल्याला फोकस करायला लागतो. कधी कधी क्वेश्चन्सला बघून आपण गोंधळून जातो. थोडंसं अवघड दिसतं परंतु त्यामध्ये अवघड नसतं. थोडंसं आपल्याला फोकस करून प्रॅक्टिस मध्ये आपल्याला खूप सारी मदत होईल. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल डेटा इंटरप्रिटेशन तेवढं तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सोपं जाणार आहे. ठीक आहे. तर आपण यावरती आणखीन प्रश्न जे आहे डेटा इंटरप्रिटेशनचे वेगवेगळ्या चॅप्टर वरती ते आपण डिस्कस करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. रेग्युलर लेक्चर जे आहेत आपले ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती रोज रात्री 9 वाजता तुम्ही पाहायचं आहे. ओके. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंडे टू थर्सडे रोज सकाळी 8 वाजता आपला लेक्चर असणार आहे एन्व्हायरमेंट पीपल अँड डेव्हलपमेंट वरती. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वॉटर बॉर्न डिझीज. म्हणजे पाण्यातून जे आजार होत असतात पाण्यातून जे उद्भवणारे आजार असतात तर यापैकी कुठला आजार तो नाहीये. ओके. ए मिझल्स, बी टायफॉइड, सी कॉलरा की डी हेपेटायटिस. तर याचा राईट आन्सर आहे मिझल्स. मिझल्स जो आहे त्याला रुबेला असं सुद्धा म्हटलं जातं जे की रेस्पिरेटरी सिस्टीम वरती अटॅक करत असतं डायरेक्ट. परंतु हा जो डिझीज आहे तो पाण्याद्वारे किंवा वॉटर बॉर्न डिझीज नाहीये. ओके. तर कुठले कुठले असतात वॉटर बॉर्न डिझीज आपण बघूया. पहिला आहे डायरिया. डायरिया जो आहे तो वॉटर बॉर्न डिझीज आहे. त्यानंतर व्हॉमिटिंग होते वॉटर पोल्युशनमुळे. टायफॉइड होतो, डिफेथेरिया होतो राईट. अशा प्रकारे वेगवेगळ्या आहेत. हेपेटायसिस, किडनी डॅमेज, नर्व्ह डिसऑर्डर किंवा स्किन लेजन सुद्धा हे पाण्यातून होणारे असे आजार आहेत. तर मिझल्स किंवा रुबेला म्हणू शकता अशा प्रकारचे आजार जे आहेत ते पाण्यातून किंवा वॉटर पोल्युशनमुळे होत नसतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. Which of the following units is used for measuring the turbidity of water? Turbidity म्हणजे गळती किंवा पाण्याची स्वच्छता जी असते ती मोजण्यासाठी कुठला युनिट यूज केला जातो. A EAU formalizing attenuation unit की B FNU formalizing nephelometric unit की C NTU nephelometric turbidity units की D
ऑल ऑफ दी ॲबो. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी ॲबो. म्हणजे हे तिन्ही युनिट्स जे आहेत ए, बी आणि सी ऑप्शन मधले, हे तिन्ही युनिट टर्बिडिटी ऑफ वॉटर मेजर करण्यासाठी यूज केले जातात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी टर्बिडिटी आहे वॉटरची, त्यामध्ये काय असतात, मायक्रो पार्टिकल्स असतात, त्याला सेलॉइड सुद्धा म्हटलं जातं. तर हे बिगर पार्टिकल्स असतात पाण्यामध्ये, ज्यामुळे की पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कळून येत असते. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी आपण बघितले की 3 युनिट्स यूज केले जातात मेजरमेंटसाठी. जसं की आपण इथे बघू शकतो की 250 युनिट असेल तर पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कमी असते. त्यानंतर जसं जसं युनिट्स कमी होत जातात तसं पाण्याची क्लॅरिटी किंवा पाण्याची स्वच्छता आपण बोलू शकतो ती वाढत जाते. राईट. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी हे 3 मेजर्स यूज केले जातात, युनिट्स यूज केले जातात. वळूया पुढील प्रश्नाकडे. क्लोरोफ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल केमिकल्स मेनली युज्ड इन. तर क्लोरोफ्लोरोकार्बन एक नॉन फ्लेमेबल अज्वलनशील केमिकल आहे. ते कोणत्या गोष्टीमध्ये यूज केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. ए परफ्युम्स मध्ये, बी रेफ्रिजरेटर्स मध्ये, सी एअर कंडिशनर्स मध्ये की डी ऑल ऑफ दी अबो. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. ते परफ्युम्स असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा एअर कंडिशनर असेल, या तिन्ही गोष्टींमध्ये हा क्लोरोफ्लोरोकार्बन केमिकल यूज केला जातो. पुढील प्रश्न. Which of the following pollutants are responsible for the cause of smog? तर स्मॉग जो आहे पोल्युशन प्लस फॉग, याला स्मॉग म्हटलं जातं. तर या स्मॉग साठी कुठले पोल्युटंट्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत असं प्रश्न विचारलेला आहे. तर कुठले पोल्युटंट्स आहेत? ए फ्रॉम इन्सिनरेटर्स, बी एमिशन्स फ्रॉम व्हेकल्स, सी बोथ इन्सिनरेटर अँड एमिशन फ्रॉम व्हेकल्स की डी नन ऑफ दी अबो. तर याचं राईट आन्सर काय आहे? सी बोथ इन्सिनरेटर्स अँड एमिशन्स फ्रॉम व्हेकल्स. इन्सिनरेटर्स म्हणजे जे काही बायोलॉजिकल किंवा काही अन्य जीवांचे जे ऑर्गन्स असतात त्यांना जाळल्यानंतर जे वायूमध्ये प्रदूषण पसरत असतं ते, त्याला इन्सिनरेशन म्हटलं जातं. त्यानंतर व्हेकलचं जे धूर असतो त्याच्यामुळे जे एमिशन होतं ते सुद्धा घातक असतं. राईट. तर या दोन्हीचं मिश्रण होऊन ह्यांचे जे पोल्युटंट्स ते हवेत पसरले जातात त्यामुळे स्मॉग होत असतो. ओके. तर या ठिकाणी स्मॉगचे कॉजेस दिलेले आहेत, त्याचे इफेक्ट दिलेले आहेत आणि त्यावरती सोल्युशन काय आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर कॉजेस काय काय आहेत? ओव्हर पॉप्युलेशनमुळे सुद्धा स्मॉग पसरू शकतो, फॉसिल फ्युल्स बर्न केल्यामुळे, प्रायव्हेट कारचा यूज, इंडस्ट्रियल प्रोसेसेस, फायरवर्क्स, ओके, व्होल्कॅनोज, या सर्व गोष्टी आहेत जेणेकरून स्मॉगला रिस्पॉन्सिबल असतात. तर त्याचा इफेक्ट काय होतो? पल्मनरी हेल्थ इश्यूज होऊ शकतात, लंग डॅमेज होऊ शकतात, लंग कॅन्सर सुद्धा होऊ शकतो, काही लोकांना ब्रीदिंग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊन अस्थमा सुद्धा होऊ शकतो, आईजला इरिटेशन होणं, ब्रीदिंग इश्यूज, बर्थ डिफेक्ट सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो स्मॉगमुळे. फ्लोरोफॉनावरती तर इम्पॅक्ट होतोच, आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंटल इफेक्ट सुद्धा असतात स्मॉगमुळे. ओके. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? अवॉइड द यूज ऑफ कार्स. कार्सला यूज करणं अवॉइड करू शकतो, त्यामुळे सोल्युशन आहे स्मॉग हे कमी होऊ शकतं. ओके. त्यानंतर होम ऑफिस आहे, बाय लोकल फूड्स, बाय ऑर्गॅनिक फूड्स, राईट, सपोर्ट ग्रीन एनर्जीज, रियूज अँड रिसायकल, प्रोटेक्ट युअरसेल्फ अगेन्स्ट स्मॉग. या सर्व गोष्टी जर पाळल्या तर स्मॉग जे आहे ते कमी करू शकतो आपण. कारण स्मॉगमुळे जे होणारे इफेक्ट्स आहेत ते खूप डेडली इफेक्ट्स आहेत. ते कमी करणं ही प्रत्येक माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर या सर्व सोल्युशन्स वरून आपण स्मॉग जे आहे ते कमी करू शकतो. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये जर कॉजेस वरती प्रश्न आला, इफेक्ट्स वरती आला किंवा सोल्युशन वरती आला तर तुम्ही त्याचा उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द सेकंडरी एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनचे एक पार्ट असतात दोन, की प्रायमरी एअर पोल्युशन किंवा पोल्युटंट किंवा सेकंडरी एअर पोल्युटंट, असे दोन प्रकार असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंटचा पार्ट नाही? ए पॅन्स, बी ओझोन, सी कार्बन मोनॉक्साईड की डी नायट्रोजन डायऑक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे ओझोन, बी ओझोन. ओके. तर ओझोन जे आहे त्याला सेकंडरी एअर पोल्युटंट असं संबोधलं जातं. तर कुठले कुठले एअर पोल्युटंट असतात सेकंडरी कंडिशन मध्ये? ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. ऍज पर सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986, एन्व्हायरमेंट रेफर्स टू. तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे त्याचा सेक्शन 2A, राईट,
तर या सेक्शन नुसार एन्व्हायरमेंट म्हणजे काय असं विचारलेलं आहे. ओके, ए वॉटर एअर अँड लँड म्हणजे हवा पाणी आणि जमीन, की द इंटर रिलेशनशिप बिटवीन एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स म्हणजे पाणी हवा आणि जमीन आणि मानवामध्ये आणि त्यांच्या अस्तित्वात परस्पर मध्ये काय संबंध आहेत हे विचारलेलं आहे. सी अदर लिव्हिंग क्रिएचर्स प्लांट्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्रॉपर्टी म्हणजे इतर सजीव प्राणी वनस्पती किंवा सूक्ष्मजीव हे सर्व गोष्टी आहेत, की डी ऑल ऑफ द अबोव. तर याचा राईट आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबोव म्हणजे वॉटर एअर अँड लँड, त्यानंतर इंटर रिलेशनशिप विच एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स किंवा अदर लिव्हिंग क्रिएचर्स प्लांट्स मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्रॉपर्टी. राईट, या सर्व गोष्टी ज्या आहेत याला एन्व्हायरमेंट म्हणतात ऍज पर द सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. The term environment, right? The term environment is understood in very wide term under section 2A of what Environment Protection Act. It includes water, air, land, as well as the interrelationship between which exists between water, air, and land and human being, other living creatures, plant, microorganisms, right, and property. म्हणजे एन्व्हायरमेंटची जी डेफिनेशन आहे अंडर सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, वॉटर म्हणजे पाणी हवा आणि जमीन, त्यानंतर त्यामधील रिलेशन म्हणजे पाणी हवा आणि जमीन आणि ह्युमन बिंग यांच्यामधील रिलेशन, त्यानंतर अदर लिव्हिंग क्रिएचर्स म्हणजे सजीव प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आणि अदर मालमत्ता. राईट, या सर्व गोष्टींना मिळून काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. आणि ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे, तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट अंडर सेक्शन 2A. ओके, पुढील प्रश्न, क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल जे आहे हे कशाशी निगडीत आहे किंवा कशाशी संबंधित आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए एअर पोल्युशन, बी ग्रीन हाऊस गॅस, सी क्लायमेट चेंज की डी वॉटर पोल्युशन. तर क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड आहे. क्योटो प्रोटोकॉल इज ऑपरेशनलाइज्ड द युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याला UNFCCC असं सुद्धा म्हटलं जातं, by committing industrialized countries and economies in transit to limit and reduce greenhouse gases. हा पॉइंट महत्वाचा आहे, लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, तर अशा प्रकारे जर क्वेश्चन विचारला की क्योटो प्रोटोकॉलचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, अकॉर्डिंग विथ अग्रीड इंडिव्हिज्युअल टार्गेट्स. तर हे आहे क्योटो प्रोटोकॉल, ज्याचा एम आहे, ज्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे लिमिट करणं किंवा रिड्यूस करणं ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन हाऊस गॅस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज. तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये जसं बघितलं की क्योटो प्रोटोकॉलचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे, ग्रीन हाऊस गॅसेस त्याचं एमिशन जे आहे ते रिड्यूस करणं आणि लिमिट करणं. राईट, तर हे जे ग्रीन हाऊस कॉन्फरन्स आहे तर हे कशाशी निगडीत आहे किंवा याला आणखीन कुठल्या नावाने संबोधलं जातं. ए क्योटो कॉन्फरन्स, बी स्टॉकहोम कॉन्फरन्स, सी द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल की डी ऑल ऑफ द अबोव. तर जसं की लास्ट क्वेश्चन बघितला त्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल हे ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड होतं, त्यामुळे ऑप्शन ए इज राईट. दॅट मीन्स ग्रीन हाऊस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज क्योटो कॉन्फरन्स. ओके, which of the following pollutants are included in the air quality index. ठीक आहे, AQI जो आहे भारताचा AQI जो आपल्याला हवामान दर्शवतो किंवा वायूचं कंडिशन आहे ना, क्वालिटी कशी आहे ते आपल्याला सांगतो. ते एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये खाली दिल्यापैकी कुठले वायू, ठीक आहे, किंवा कुठले प्रदूषके समाविष्ट आहेत हे विचारलेले आपल्याला. ठीक आहे, तर एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये जे काही आपल्याला प्रदर्शित केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्या वायूंना कन्सिडर करून आपल्याला ते हवामान प्रदर्शित केलं जातं किंवा कंडिशन सांगितले जाते ते विचारले आपल्याला. तर ABCDEF असे 6 प्रदूषके आहेत, यापैकी कुठले प्रदूषके एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये आढळतात असं विचारले. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे, ABCD ऑप्शन्स पैकी जे काय असेल ते. आणि प्रत्येक राईट आन्सरला 2 मार्क्स आहेत. तुमचा जो काही स्कोर असेल तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा.
सो राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन सी बी डी ई एफ, म्हणजे की सल्फर डायऑक्साईड आहे, ओझोन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे आणि कार्बन मोनॉक्साईड आहे. ठीक आहे, हे चार जे प्रदूषके आहेत है ना, पोल्युटंट्स आहेत, ते AQI मध्ये प्रदर्शित केले जातात. बघा, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB जे आहे त्यांचा AQI हा एक इनिशिएटिव्ह आहे भारताचा. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला निर्देशांक मूल्य देते की शहरातील सध्याची प्रदूषणाची स्थिती काय आहे. म्हणजे हवामानामध्ये प्रदूषके जे आहेत, हे प्रदूषके आपण जे पाहिले त्यामध्ये ते प्रदूषकांचं प्रमाण किती आहे हवेमध्ये, त्या पर्टिक्युलर लोकल एरियाचं हवामान किती शुद्ध आहे किंवा प्रदूषित आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, तर एअर क्वालिटी इंडेक्स. ठीक आहे, PM10, PM2.5, ओझोन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, शिसे, त्यानंतर अमोनिया, ही 8 प्रदूषके प्रमुख मापदंड म्हणून काम करतात. म्हणजे AQI मध्ये, ठीक आहे, AQI जो आहे त्या AQI मध्ये ही 8 प्रकारची प्रदूषके जी आहेत ते आढळतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे लीड एक्सपोजर्स इन ह्युमन थ्रू ब्रीदिंग और फूड इनटेक मे कॉज. आता लीडचं जर आपल्या शरीरामध्ये जर लीडने काय केलं, समावेश केला, ते अन्नातून असेल किंवा ब्रीदिंगच्या माध्यमातून असेल, तर त्यामुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे आपल्याला विचारले. मेंटल रिटार्डेशन होतं का, मानसिक मंदता येते का, बीपी जो उच्च रक्तदाब आहे तो होतो का, किंवा डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम होते का. ठीक आहे, तर या तीन पैकी कुठलं कुठलं कंडिशन्स आपल्या शरीरावरती होतात असं आपल्याला विचारलेलं आहे. कशामुळे, तर लीडचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढलं असेल तर. ठीक आहे, शिसे ज्याला म्हणतो आपण. ऑप्शन ए ओनली, ऑप्शन 2 अँड 3, की ऑप्शन 2 ओनली, की सगळंच. 10 सेकंड मध्ये सांगायचं तुम्हाला. सो ऑल ऑफ दी अबो, मेंटल रिटार्डनेस पण होतं, हाय ब्लड प्रेशर पण होतं आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये डिसऑर्डर होतं, म्हणजे विकृती येते. ठीक आहे, सिम्पटम्स मे इन्क्लूड ऍबडोमिनल पेन. काय काय सिम्पटम्स होऊ शकतात बघा लीडचं, जर आपण ब्रिदिंग माध्यमातून किंवा अन्नाच्या माध्यमातून शिशेचं सेवन केलं तर. ऍबडोमिनल पेन होतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, हेडॅक होतं, इरिटेबिलिटी होतं, मेमरी प्रॉब्लेम होतो, इन्फर्टिलिटी सुद्धा होते आणि टिंगलिंग इन हँड्स आणि फीट हे सुद्धा होतं. मेंटल रिटार्डनेस होतं, हाय ब्लड प्रेशर, डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, या सर्व गोष्टी होतात जेव्हा आपल्या शरीरामध्ये शिशेचं प्रमाण वाढत असतं. ठीक आहे, सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटन्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, त्यानंतर पेरोक्सियासिल नायट्रेट्स हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके, तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग एजंट्स इज और आर रिस्पॉन्सिबल फॉर टर्निंग द ताजमहल येलो. तर ताजमहल जो आहे त्याचा पांढरा कलर येलो होण्यासाठी कोणती गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे. ओके, ए सल्फर, बी क्लोराईन, सी सल्फर डायऑक्साईड, की डी नायट्रोजन डायऑक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे सी सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड मुळेच हे ताजमहल जे आहे त्याचा कलर येलो होत चाललेला आहे. तर आपण बघू शकतो की ताजमहलचा जो सुरुवातीला कलर होता, पांढरा शुभ्र कलर होता, तर त्याचा कलर आता सध्याच्या काळामध्ये पोल्युशनच्या मुळे पिवळा पडत चाललेला आहे. तर त्याला रिस्पॉन्सिबल काय आहेत, तर या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. हे मेनली कार्बन बेस्ड पार्टिक्युलेट्स असतात जे की हवेमध्ये पसरलेले असतात. हॅव स्टेडीली वेदर्ड अँड इरोडेड द ताज ब्रिलियंट्स व्हाईट फॅकेड गिव्हिंग इट अ येलो शीन. राईट, म्हणजे हे पांढरा शुभ्र कलर जो आहे ताजमहलचा त्याला पिवळा कलर मध्ये रूपांतर करण्याचं कारण ह्या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे, तर वळूया पुढील प्रश्नाकडे. स्मोक, फ्युम्स, ऍश, डस्ट, नायट्रिक ऑक्साइड अँड सल्फर डायऑक्साइड या सर्व गोष्टी कुठल्या कशाच्या सोर्सेस आहेत. द मेन सोर्स ऑफ व्हॉट. प्रायमरी पोल्युटंट्स, सेकंडरी पोल्युटंट्स, बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स, की नन ऑफ द अबव.
तर आपण मागील क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं की सेकंडरी पोल्युटंट्स काय काय असतात. त्यानुसार बघायला गेलं तर या सर्व गोष्टी सेकंडरी पोल्युटंट्स मध्ये आढळत नाहीत, बरोबर. म्हणून याचा राईट आन्सर आहे प्रायमरी पोल्युटंट्स. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत स्मोक, फ्युम्स, ऍश, डस्ट, नायट्रिक ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळत असतात. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. त्यामध्ये पॉइझनस गॅस झाला, कलरलेस झालं, या सर्व गोष्टी कार्बन मोनॉक्साईड मध्ये आढळतात. त्यानंतर इंडस्ट्रीचं वेस्ट असेल किंवा धूर असेल, ऑटोजचा धूर असेल, या सर्व गोष्टी सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळतात. त्यानंतर ऍसिड रेन, राईट, इंडस्ट्रीज सोर्सेसमुळे जे पोल्युशन होतं त्या गोष्टी, कंबशन. त्यानंतर डस्ट, ऍश किंवा सॉल्ट पार्टिकल्स या पर्टिक्युलेट मॅटर जे आहेत हे सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग कॉन्ट्रीब्युट्स द मॅक्झिमम नॉइज, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला नॉइज जो आहे तो मॅक्झिमम नॉइज पसरवत असतो. ए ट्रान्सपोर्ट सेक्टर, बी इंडस्ट्रियल अँड कन्स्ट्रक्शन मशिनरी, सी स्पेशल इव्हेंट्स की डी नन ऑफ द अबव. तर याचं राईट आन्सर आहे ट्रान्सपोर्ट सेक्टर. ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये जे गाड्या असतात, मोठमोठ्या गाड्या असतात, ओके, तर या सर्व जे गोष्टी आढळतात ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये त्या सर्व मॅक्झिमम नॉइज पसरवत असतात. ओके, दॅट्स वाय द राईट आन्सर इज ट्रान्सपोर्ट सेक्टर विच कॉन्ट्रीब्युट्स मॅक्झिमम नॉइज. Some of the main source of noise is residential areas include loud music, transportation, त्यामध्ये ट्रॅफिक, रेल, एअरप्लेन्स या सर्व गोष्टी येतात. लॉन केअर मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल जनरेशन, एक्सप्लोजन अँड पीपल. म्हणजे या सर्व गोष्टीनंतर पीपल सुद्धा आढळतात मॅक्झिमम नॉइज करण्यामध्ये. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक असतात त्या ठिकाणी नॉइज जो असतो मॅक्झिमम असतो. ओके, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, राईट, या सर्व मॅक्झिमम नॉइज करत असतात. साऊंड इज मेजर्ड इन, साऊंड कशामध्ये मेजर केलं जातं किंवा मेजर करण्याचं युनिट काय आहे साऊंडचं. ए हर्ट्स, बी डेसिबल, सी पीपीएम की डी नन ऑफ द अबोव. तर याचा राईट आन्सर आहे बी डेसिबल. तर साऊंड जे आहे हे डेसिबल मध्ये मेजर केलं जातं. पुढील प्रश्न. द लेवल ऑफ साऊंड ड्युरिंग नॉर्मल कन्व्हर्सेशन, जर नॉर्मल कन्व्हर्सेशन चालू असेल दोन व्यक्तीमध्ये तर त्याचा लेवल काय असतो साऊंडचा. ए 20 डेसिबल, बी 40 डेसिबल, सी 60 डेसिबल की डी 80 डेसिबल. तर याचा राईट आन्सर आहे 60 डेसिबल. नॉर्मल कन्व्हर्सेशन जेव्हा चालू असतं दोन व्यक्तीमध्ये तर तेव्हा 60 डेसिबल एवढा लेवल असतो. नेक्स्ट क्वेश्चन. The chemicals released due to the unsustainable agricultural practices and cause soil pollution. म्हणजे असे केमिकल्स जे रिलीज केले जातात अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसमुळे, म्हणजे शाश्वत शेती पद्धतीमुळे, आणि त्या पद्धतीमुळे सॉइल पोल्युशन जे आहे ते होत असतं. तर अशी कुठली पद्धत आहे. ए पॅथोजन्स, बी केमिकल फर्टिलायझर्स, सी रॉन्टियम 90 की डी विडिसाइड्स. तर याचा राईट आन्सर आहे केमिकल फर्टिलायझर्स. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स जे यूज केले जातात अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस मध्ये, त्यामुळे जे आहे सॉइल पोल्युशन सुद्धा होत असतं मोठ्या प्रमाणात. पुढील प्रश्न. स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर विच इज नॉट अ हेल्दी टेक्निक ऑफ फार्मिंग अँड डिप्लेट्स सॉइल ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स इज अ पार्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे फार्मिंगची किंवा शेतीची अशी पद्धत ज्यामध्ये की स्लॅश केलं जातं किंवा बर्न केलं जातं, म्हणजे जाळलं जातात, राईट. तर अशी पद्धत जी की हेल्दी नसते फार्मिंगसाठी आणि जे सॉइल आहे त्याला डिप्लेट्स करत असतं किंवा सॉइल मधील जे न्यूट्रियंट्स आहेत त्याला डिप्लेट्स करत असतं. तर अशी कुठल्या प्रकारची फार्मिंग आहे. ए स्ट्रिपिंग फार्मिंग, बी इंटरक्रॉप फार्मिंग, सी झूम कल्टिवेशन की डी नन ऑफ दी अबोव. तर ऑब्व्हियसली याचा राईट आन्सर आहे झूम कल्टिवेशन. झूम कल्टिवेशन मध्ये जे आहे हे पीक वाढून गेल्यानंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो त्याला जाळलं जातं. तर त्यामुळे जे आहे सॉइल जे असतं त्यातले न्यूट्रियंट्स हे डिप्लॉय किंवा डिप्लेट्स होत असतात. डिप्लॉय नाही, सॉरी, डिप्लेट्स होत असतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे हे शेतीमधील पीक जे आहे ते जाळत आहेत. तर याला झूम कल्टिवेशन म्हटलं जातं किंवा हे स्पेशली नॉर्थ साइडला जास्ती आपल्याला बघायला मिळतं.
ओके, तर त्या ठिकाणी असं मानलं जातं की हे जे झूम कल्टिवेशन आहे, ही जी पद्धत आहे, यामुळे सॉइल फर्टिलिटी वाढत असते, परंतु सॉइल मधील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते डिप्लेट होत असतात या पद्धतीमुळे. ओके, तर ही आहे झूम कल्टिवेशन. वळूया पुढील प्रश्नाकडे. वेस्ट रिमूव्हल सिस्टीम वॉज एस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज फॉर द फर्स्ट टाइम. वेस्ट रिमूव्हल किंवा शहरामधील जो कचरा असतो ती काढण्याची प्रणाली किंवा काढण्याची पद्धत जी आहे ती कुठल्या सिटीमध्ये फर्स्टली आली गेली होती? ए एथन्स, बी लाहोर, सी पॅरिस की डी लंडन? तर याचं राईट आन्सर आहे ए एथन्स. एथन्स जी सिटी आहे त्यामध्ये सर्वप्रथम वेस्ट मटेरियल जे आहे, वेस्ट रिमूव्हल जे आहे, ही सिस्टीम एस्टॅब्लिश केली गेली होती. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड वेस्ट डिस्क्राइब द टर्म म्युनिसिपल सॉलिड वेस्ट? तर कुठल्या प्रकारचं वेस्टेज जे आहे, सॉलिड वेस्टेज, त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असं संबोधलं जातं? राईट. ए टॉक्सिक वेस्ट, बी हॅझार्डस वेस्ट, सी नॉन टॉक्सिक की डी नॉन हॅझार्डस? तर ऑब्व्हियसली नॉन हॅझार्डस वेस्ट जे आहे, फूड वेस्ट असेल किंवा ऑर्गॅनिक वेस्ट असतील, त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असं म्हटलं जातं. वळूया पुढील प्रश्नाकडे. The process of burning municipal solid waste under suitable temperature and conditions in a specific furnace is called. म्हणजे अशी प्रोसेस किंवा अशी पद्धती ज्यामध्ये म्युनिसिपल वेस्ट आहे, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, त्याला बर्न केलं जातं एका सुटेबल टेम्परेचर आणि सुटेबल कंडिशन्स मध्ये. ही प्रोसेसला काय म्हटलं जातं? ए लँडफिल, बी इन्सिनरेशन, सी रिसायकलिंग की डी वर्मी कंपोस्टिंग? वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत असं आपण म्हणतो त्याला. तर याचा राईट आन्सर आहे बी इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही टिश्यूज असतील, डेड टिश्यूज असतील किंवा बायोलॉजिकल ऑर्गन्स असतील, या सर्व गोष्टींना जेव्हा त्यांच्या वेस्टेजला जेव्हा जाळलं जातं किंवा बर्न केलं जातं त्याला इन्सिनरेशन असं म्हटलं जातं. ओके, पुढील प्रश्न. Which of the following area has the lowest chance of producing a biomedical waste? अशी कुठली जागा आहे किंवा कुठला एरिया आहे ज्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट प्रोडक्शन जे आहे ते कमी प्रमाणात होत असतं? राईट. ए हॉस्पिटल्स, बी क्लिनिक्स, सी लॅबोरेटरीज की डी ऍग्रिकल्चरल लँड्स? तर ऑब्व्हियसली हॉस्पिटल्समध्ये आपण बघू शकतो बायोमेडिकल वेस्टेज जास्त असतं, क्लिनिक्समध्ये आणि लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा, परंतु ऍग्रिकल्चरल लँड्स मध्ये असे बायोमेडिकल वेस्टेजचं प्रमाण कमीच बघण्यात येतं. त्यामुळे राईट आन्सर आहे ऍग्रिकल्चरल लँड्स, जिथे की बायोमेडिकल वेस्टेजचं प्रोडक्शन सर्वात कमी प्रमाणात असतं. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बायोमेडिकल वेस्ट? तर आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं की हॉस्पिटल, क्लिनिक, लॅबोरेटरीज या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टेज हे जास्त प्रमाणात होत असतं. तर त्या ठिकाणी जे बायोमेडिकल वेस्टेज होतं ते कुठले असतात आणि या दिलेल्या ऑप्शन्स मध्ये ते बायोमेडिकल वेस्टेज कुठलं नाहीये असं विचारलेलं आहे? तर ए ॲनिमल वेस्ट, बी मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट, सी केमिकल वेस्ट की डी डोमेस्टिक वेस्ट? तर यापैकी कुठलं वेस्टेज आहे जिथे की बायोमेडिकल वेस्टेज नसतं? ओके, तर ऑब्व्हियसली डोमेस्टिक वेस्ट हे या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टेज नसतं. ॲनिमल वेस्ट झालं, मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट झालं किंवा केमिकल वेस्ट झालं, या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट हे आढळत असतं. राईट. बघूया पुढील प्रश्न. Autoclaving and microwaving are done for which of the following types of medical wastage? म्हणजे ऑटोक्लेविंग अँड मायक्रोवेव्हिंग ह्या कुठल्या मेडिकल वेस्टेज साठी यूज केलं जातं असा प्रश्न विचारलेला आहे. ए ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट, बी रिसायकलेबल कंटॅमिनेटेड वेस्ट, सी सायटोटॉक्सिक ड्रग्स की डी मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट? तर ऑब्व्हियसली रिसायकलेबल कंटॅमिनेटेड वेस्ट जे आहे त्यामध्ये ऑटोक्लेविंग अँड मायक्रोवेव्हिंग यूज केलं जातं. ओके, पुढील प्रश्न. वेन डिड हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट इनॅक्टेड इन इंडिया? तर इंडियामध्ये हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट कोणत्या साली अंमलात आणलेलं होतं? ए 1988 1988, बी 1989 1989, सी 1990 1990 की डी 1991 म्हणजे 1991? तर ऑब्व्हियसली जर राईट आन्सर आहे 1989 या साली हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट इंडियामध्ये इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. अकॉर्डिंग टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 13, द बिगेस्ट थ्रेट टुवर्ड्स डेव्हलपमेंट इज? तर
मागील काही लेक्चर्स मध्ये MDG आणि SDG जो फर्स्ट चॅप्टर आहे युनिट 9 चा पेपर 1 मध्ये, त्यामध्ये आपण सर्व गोल्स बघितलेले आहेत MDG आणि SDG चे, म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल झाला आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल झाला. तर त्यामधील 13 जो गोल आहे राईट, त्यानुसार द बिगेस्ट थ्रेट टुवर्ड्स डेव्हलपमेंट इज, हे विचारलं गेलेलं आहे. A क्लायमेट चेंज, B पोल्युशन, C मेल्टिंग पोलर आइस कॅप्स, की D पोल्युशन ग्रोथ. तर याचा राईट आन्सर आहे क्लायमेट चेंज. जो 13 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा जो 13 गोल आहे तो क्लायमेट चेंज वरती दिला गेलेला आहे. ओके ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रायमरी पोल्युटंट्स द मॅन मेड कॉन्ट्रीब्युशन टू ग्लोबल एमिशन इज मोर कम्पेअर्ड टू दॅट फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ग्लोबली जे एमिशन होतं प्रायमरी पोल्युटंट्सचं, त्यामध्ये मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन हे जास्ती आहे कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस मध्ये. तर असा कुठला पोल्युटंट आहे ज्यामध्ये मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे नैसर्गिक रिसोर्सेस पेक्षा? ए सल्फर डायऑक्साइड, बी नायट्रिक ऑक्साइड, सी मिथेन, की डी कार्बन डायऑक्साइड. तर याचं राईट आन्सर आहे डी कार्बन डायऑक्साइड, ज्यामध्ये की मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती असतं कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे ओरिजिन आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जे CO2 चं एमिशन होतं त्याचं ओरिजिन म्हणजे कुठल्या सेक्टर मधून किती प्रमाणात एमिशन होत असतं इथे दिलेलं आहे. तर मॅनमेड बघायला गेलं तर त्यामध्ये 11% आहे, 11% आहे. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस मधून 17% होत असतं. आणि जे प्री इंडस्ट्रियल लेवल होती, जी पिरियड होता, त्यामध्ये 72% एमिशन होत असतं. कशाचं? तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं. तर हे मॅनमेड असेल किंवा प्री इंडस्ट्रियल लेवल असेल, हे दोन्हीचा संबंध ह्युमन बिंगशी येतो. म्हणून मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सर्वात जास्त असतं. 11 प्लस 72 83% हे CO2 चं जे एमिशन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, ते मॅनमेड सेक्टर मधून सर्वात जास्त होतं कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस. वळूया पुढील प्रश्नाकडे. Which of the following pollutants is included in the air quality index in India? म्हणजे असा कुठला पॉल्युटंट आहे जे की एअर क्वालिटी इंडेक्स, ज्याला AQI असं म्हटलं जातं, त्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे? ए कार्बन डायऑक्साइड, बी क्लोरोफ्लोरोकार्बन, सी सल्फर डायऑक्साइड, की डी मिथेन. तर हे जे कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन, ओके, त्यानंतर आहे सल्फर डायऑक्साइड आणि मिथेन, या 4 गोष्टी ज्या आहेत यावरती क्वेश्चन विचारले जातात. ते क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. समजा क्लोरोफ्लोरोकार्बन वरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठला मॅनमेड गॅस आहे जो रेफ्रिजरेटर, AC या गोष्टीमध्ये वापरला जातो, किंवा कार्बन डायऑक्साइडचं जसं आपण लास्ट क्वेश्चन बघितला की कुठला मॅनमेड पोल्युटंट आहे जो की जास्त कॉन्ट्रीब्युट करत असतो एमिशन मध्ये, राईट. त्यानंतर सल्फर डायऑक्साइड वरती असेल की आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की ताजमहलचा जो पांढरा कलर आहे तो पिवळा पडण्यामध्ये कोणतं पोल्युटंट कॉन्ट्रीब्युट करत असतं? तर सल्फर डायऑक्साइड. ओके, तर असे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, परंतु त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ओके, म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन हे सोडू शकता, राईट. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे सल्फर डायऑक्साइड. म्हणजे असा एक पोल्युटंट जो सल्फर डायऑक्साइड आहे, हा पोल्युटंट AQI एअर क्वालिटी इंडेक्स इंडियामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. AQI defined as an overall scheme that transform weightage value of individual air pollution related to parameters SO2, CO, visibility etc into single number or set numbers. म्हणजे AQI मध्ये असे काही पोल्युटंट्स आहेत ते समावेश केलेला आहे. त्यांचा फॉर एक्झाम्पल CO2 असेल, CO असेल, विजिबिलिटी, या सर्व गोष्टी AQI मध्ये इन्क्लूड केले गेलेल्या आहेत, राईट. It is a scale designed to help one understand what the air quality around one means to one's health. म्हणजे जे आपल्या सभोवताली, आपल्या परिसरात जी क्वालिटी आहे, एअर क्वालिटी आहे, ती एका मनुष्याला किती हेल्दी आहे असं यामध्ये मेजर केलं जातं, राईट. त्यानंतर आहे लोअर SO2 लेवल्स कॅन कॉज मोर हेल्थ रिस्क अँड बी मोर हार्मफुल टू एअर क्वालिटी इंडेक्स. जे लोअर SO2 असतं सल्फर डायऑक्साइड, राईट, त्याचं लेवल जे आहे जर जास्त रिस्की असेल, जास्त हार्मफुल असेल, तर AQI ला ते इम्पॅक्ट करत असतं. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. तर आज थोडासा टेक्निकल इश्यू असल्यामुळे लेक्चर लेट घेतलेला आहे मी, परंतु आपला रेग्युलर 8 वाजता सकाळी लेक्चर असणार आहे, लक्षात ठेवा. ओके,
तर रोज सकाळी 8 वाजता आपले लेक्चर असणार आहेत मंडे टू थर्सडे पेपर 1 वरती. ओके, तर पुढील प्रश्न आहे हाय लेवल लीड पीबी एक्सपोजर्स इन ह्युमन थ्रू इनहेलेशन और फूड कन्झम्पशन मे कॉज, म्हणजे रेस्पिरेटरी मधून किंवा खाण्याच्या वापरामधून मानवामध्ये जे उच्चस्तरीय लीड जे कन्झ्युम होत असते त्याच्यामुळे काय जोखीम उद्भवू शकते, त्याच्यामुळे काय कॉजेस होऊ शकतात. इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. एक मेंटल रिटार्डनेस आहे, मानसिक मंदता आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, की डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, की या तिन्ही गोष्टी असतात. तर याचं राईट आन्सर आहे 1, 2 and 3, म्हणजे D1, 2 and 3. जर लीड कन्झम्पशन झालं ह्युमन बिंग मध्ये फ्रॉम फूड और फ्रॉम इनहेलेशन तर त्याला मेंटल रिटार्डनेस सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकते, हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो आणि डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम सुद्धा ही प्रॉब्लेम होऊ शकतात. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज सेकंडरी एअर पोल्युटंट्स, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंट आपण कन्सिडर करू शकतो. ए नायट्रिक ऑक्साइड, बी ओझोन, सी सल्फर डायऑक्साइड, की डी कार्बन मोनॉक्साइड. तर लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्या कुठल्या प्रकारचे सेकंडरी एअर पोल्युटंट्स असतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रायमरी एअर पोल्युटंट्स असतात, राईट. तर त्यानुसार सेकंडरी एअर पोल्युटंट्स मध्ये ओझोन जो आहे तो कन्सिडर केला जातो. ओके, सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटंट्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साइड आहे, त्यानंतर पेरोक्सियासिल नायट्रेट्स हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके, तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता.